मागच्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच महत्त्वाचा विषय चर्चेला येतोय, तो म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे नाराज आहेत का? अनेक जण छातीठोकपणे सांगतात की होय, शिंदे नाराज आहेत. शिंदे जर नाराज आहेत तर ते नेमके कोणावर नाराज आहेत, हा प्रश्न उभा राहतोच आहे. शिंदे जेव्हा शिवसेनेत नाराज होते, ठाकरेंच्या बुळबुळीत नेतृत्वाला ते कंटाळले होते, तेव्हा महाविकास आघाडीत त्यांची आणि त्यांच्यासारख्या इतर 9 मंत्र्यांची आणि 30 आमदारांची गळचेपी सुरू होती. तेव्हाही शिंदेंची कोंडी झाली होती असं म्हटलं जात होतं. आणि ही कोंडी फोडायला मदत केली ती भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं. गृहमंत्री अमित शहा ज्यांच्यावर अशा ऑपरेशन लोटसची जबाबदारी असते, त्या अमित शहांनीच नव्हे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या सत्तांतराला आवश्यक ती मदत आणि रसद पुरवल्याचं सांगण्यात येते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा त्रांगड्यानं बनवलेली आघाडी ही भविष्यातही तुटेल, विस्कळीत होईल अशी चिन्ह दिसत नव्हती. पण एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना भाजपने गळाला लावलं आणि असंतोषाला हवा देत त्यांना उठाव करायला लावला. आता एक वदंत अशी आहे की शिंदेंकडच्या नगरविकास खात्यातल्या काही गोष्टी प्लस इतरही अनेक गोष्टी, ज्याला आपण फाईल्स म्हणतो, ज्या ईडीच्या आणि CBIच्या रडारवर होत्या, त्या दबावाचा म्हणजे त्या गोष्टींचाही फायदा दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी उचलल्याचं बोललं जाते. भीतीविना प्रीती नाही म्हणतात ते उगाच नाही. कुठेतरी भीती दाखवली तेव्हाच ही प्रीती निर्माण झाली होती असं म्हटलं जातं. शिंदे आणि मोदीजी किंवा शिंदे आणि अमित शहा यांच्यातले मधुर प्रेमसंबंध हे आपण मागच्या 2.5 वर्षात जागोजागी पाहिले. शिंदेंचा हात हातात घेऊन बराच वेळ त्यांच्याशी हितगुज करणारे पंतप्रधान आपण अनेक जाहीर कार्यक्रमांमधून पाहिलेत. त्या काळात हतबल असहाय्य देवेंद्रजी एका बाजूला उभे राहून त्या सगळ्या काळा सोसतानाही आपण पाहिलेत, दुर्लक्षित असे. नंतर आल्या विधानसभेच्या निवडणुका, म्हणजे त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका आल्या. यावेळेला काय आलं की महायुती म्हणून लढताना काही नरेटिव्हचा फटका बसला लोकसभेला, पण विधानसभेला मात्र संघाच्या व्यूहरचनेनं कमाल केली. महाराष्ट्रात शिंदेंचा कष्टकरी चेहरा जनतेसमोर नेण्यात आला. त्यांचा लोकाभिमुख वावर हा महायुतीसाठी महत्त्वाचा ॲसेट ठरला. आणि गंमत म्हणजे मध्य प्रदेशमधली लाडली बहना नावाची जी स्कीम होती ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून राबवली गेली. ज्येष्ठांना पूर्णतः मोफत आणि लाडक्या बहिणींना 50% सवलतीचा ST प्रवास हे आयसिंग ऑन द केक ठरलं. त्यात लोकसभेला चालवलेले नरेटिव्ज पुन्हा विधानसभेला त्याच प्रभावीपणे चालवण्यात महाविकास आघाडी कमी पडली. लोकसभेचा विजयाचा चढलेला कैफ त्यांना भारी पडला. उभाटांच्या सहानुभूतीचं कार्डही तितकंसं चाललं नाही. पवारसाहेबांना पावसात भिजता आलं नाही. पण एकनाथ शिंदेंना दिल्लीतून विधानसभेसाठी दिलेला टास्क हा मुख्यमंत्री पदाच्या बदल्यातच दिलेला असल्यानं त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीच बनवणार असं ठोस आश्वासन मिळालेलं होतं. आणि त्यामुळेच शिंदेंनी जीवाचं रान करून अगदी घसा बसायची वेळ येईपर्यंत सभा घेतल्या, धावपळ केली, प्रचार केला. रात्रीचा दिवस करणं म्हणजे काय असतं हे तसंही तुम्ही एकनाथ शिंदेंच्या कार्यशैलीकडे पाहून समजून घेऊ शकता. त्यामुळे शिंदेंनी निवडणुकीत जी मेहनत केली त्याहीपेक्षा पाण्यासारखा पैसा खर्च केला असं दबक्या आवाजात बोललं जातं. खरं खोटं देव जाणो, पण उमेदवार मग तो भाजपचा असो, NCPचा असो किंवा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणारा असो अथवा महायुती समर्थक अपक्ष असो, सगळ्यांना रसद पुरवण्यात शिंदे आघाडीवर होते. शिंदेंच्या अंगातलं 12 हत्तीचं बळ त्यावेळेला जे निवडणुकीच्या दरम्यान संचारलं होतं, हे बळ निवडणूक काळातल्या काळजीवाहू मुख्यमंत्री पदामुळेही होतं. मागच्या 2.5 वर्षातल्या बहुचर्चित अशा भूषवलेल्या मुख्यमंत्री पदाचंही होतं. आणि निकालानंतर पुन्हा होऊ घातलेला CM म्हणजे पुन्हा ज्याला आपण भावी मुख्यमंत्री म्हणतो, तो भावी मुख्यमंत्री म्हणूनही होतं. केंद्रातून शिंदेंना तसा शब्द दिला गेला होता. हे दिल्लीतले काही लोक खाजगीत मान्यही करतात. महाराष्ट्रात कुठल्याच बंद दाराआडच्या चर्चा शिंदे, फडणवीस, अमित शहा किंवा मोदी यांच्यामध्ये घडल्याच नव्हत्या. कारण तेव्हाही शिंदेंची हॉटलाईन ही थेट दिल्लीश्वरांच्या दिल्लीतल्या केबिनमध्ये होती आणि ती तिथे वाजायची. अर्थात जसं मी मगाशी म्हणालो की मोदींच्या, अमितभाईंच्या मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या जाहीर कार्यक्रमात स्टेजवर दुय्यम भूमिकेत बाजूला उभे असलेले देवेंद्रजी अनेकांना असहाय्य, हतबल वाटलेही असतील त्यावेळेला. कारण तेव्हा उगवत्या सूर्याला सलाम होतात.
जो समोर चमकतोय तोच खरा हिरा असं समजून सगळे चालले होते आणि त्याच हिऱ्याच्या प्रकाशाला नमस्कार केला जात होता. मोदींच्या हातात किमान 5 ते 7 मिनिटं शिंदेंचाच हात असायचा, जो हात देवेंद्रजींना फक्त अभिवादनाचा स्वीकार केल्याचा एक इशारा किंवा नमस्कार ठरायचा. शिंदे मुख्यमंत्री असताना जसा हा केंद्रीय नेतृत्वाच्या सापत्न वागणुकीचा अनुभव देवेंद्रजींनी घेतला होता, तसाच तो महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधल्या कारभारातला शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या अरेरावीचा आणि अनिर्बंध हस्तक्षेपाचाही अनुभव त्यांना आला होता. देवेंद्रजी म्हणजे कर्तव्य कठोर, नियोजनबद्ध अशी कामाची सवय असलेला माणूस आणि अशा सवय असणाऱ्या 2014 ते 2019 हा मुख्यमंत्रीपदाचा 5 वर्षांचा कालावधी सलग पूर्ण करणारा विक्रम ज्याच्या नावे होता, तो देवेंद्र फडणवीस नावाचा प्रशासकही त्या दरम्यान काहीसा नाराज होताच, ते नाकारता येत नाही. पण 2024ला महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले आणि 132 आमदारांचं विक्रमी संख्याबळ सोबत घेत देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री बनले. आणि मग आता वेळ आली ती त्या असहाय्य हतबलतेचा बॅकलॉग भरून काढण्याची. बदल घडवायला मी मुख्यमंत्री बनून आलो आहे, बदला घ्यायला नाही, असं देवेंद्रजी म्हणालेत खरे, पण आता बॅकलॉग भरून काढण्याची वेळ आलेली आहे हे दिसतंय. कारण त्याच आविर्भावात ते आपल्या पोतडीतले हुकुमाचे एक्के बाहेर आता एक एक करून काढू लागलेत. सगळ्यात आधी त्यांनी जसं शिवसेनेला खिंडार पाडून एकनाथ शिंदेंना आपल्या विश्वासात घेतलं होतं, त्यांना दिल्लीला नेलं आणि मग पुढचं सत्तांतर घडलं. तसंच शिंदेंच्या आधीपासूनच अजितदादा फडणवीसांच्या संपर्कात होतेच. या दोघांनी पहाटे पळून जाऊन लग्न नाही म्हणता येत, पहाटेचा शपथविधी त्यांचा, पण काकांचा अडसर होता त्यामध्ये, त्यामुळं दादा आणि देवाभाऊ एकत्र यायला अडचण येत होती. सरतेशेवटी शरद पवारांना कमजोर करता येणार या एकाच आशेनं 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अजितदादांना अचानक सत्तेत सामील करून घेतलं गेलं. थेट त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं. सोबत फडणवीसांकडे असलेलं अर्थ खातंही दादांना दिलं गेलं. या अर्थ खात्यामुळेच महाविकास आघाडीत आग लागली होती, जे तेव्हाही अजितदादांकडेच होतं. आणि आज महायुतीत जी आग लागली आहे किंवा लागू पाहते तीसुद्धा अजितदादांकडच्या याच अर्थ खात्यामुळे. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याचा निधी दादा स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यासाठी परस्पर वर्ग करून घेतात. सेनेचे मंत्री संजय शिरसाट याबाबत आपला त्रागा व्यक्त करतात. पण यावर मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील असं दादा सांगतात. याचा अर्थ दादा आणि देवाभाऊ यांच्यात या प्रकरणाबाबत एकमत असावं किंवा देवाभाऊ दादांचीच बाजू घेणार हे नक्की असावं. म्हणूनच तर दादा आपल्या कोर्टातला चेंडू फडणवीसांच्या कोर्टात ढकलून मोकळे होतात. राष्ट्रवादीला सोबत घेत सेना भाजप युतीची महायुती करताना शरद पवारांना कमजोर करायचं आहे, हाच हेतू फडणवीसांचा होता की पावण्याच्या वाहनेनं विंचू मारण्याचा भलताच प्लान आहे. हे महाराष्ट्राच्या मराठी माणसाला पडलेलं कोड आहे. शिवसेना सांभाळण्याची उद्धव ठाकरेंची लायकीच नव्हती असं वातावरण निर्माण करत एकनाथ शिंदेंना एखाद्या नायकासारखं एक हिरोईक इमेज बिल्डिंगनं महाराष्ट्रासमोर आणलं गेलं. पण कट्टर हिंदुत्ववाद, बाळासाहेबांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे नेणारा एकनाथ शिंदेंचा हा ज्युनियर धर्मवीर किंवा लोकनाथ असा हा जो काही रोल होता, तो फक्त विधानसभा निवडणुका होईस तोवरच होता का, असाही प्रश्न आता सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहून लोकांना पडू लागलेलं आहे. पडणं स्वाभाविक आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ज्युनियर शरद पवार अर्थात अजित पवार यांनी काकांच्या शैलीत भाजपच्या उमेदवाराला म्हणजे फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्यास बिनशर्त पाठिंबा देणं, म्हणजे शरद पवारांनी जसं 2014ला भाजपने न मागता जो पाठिंबा दिला होता, ज्यामुळं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपली होती, तसाच खेळ 2024ला अजित पवारांनी केलेला आहे. त्यामुळं काका पुतण्या हे एकाच तालमीतले तेल लावलेले पैलवान आहेत किंवा एकाच घराण्याचे ध्रुपद गायक, ठुमरी गायक आहेत हे सिद्ध झाले. एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष मर्यादित कक्षेतच भाजपसोबत राहावा. मागच्या 2.5 वर्षात त्यांना अमर्याद शक्ती, अमर्याद स्वातंत्र्य दिलं गेलं होतं, जे आता नियंत्रित व्हायला हवं. हा विचार एकट्या देवेंद्रजींचा नसून तो केंद्रातले भाजपेश्वर आणि संघाच्या थिंक टँकचाही असणार. त्या विचारांची पूर्तता करताना अजित पवार यांना एक टूलकिट म्हणून वापरलं जात आहे हे स्पष्ट दिसतंय. हात भलतंच कुणाचं तरी आहे, करवत मात्र अजितदादा दिसते आपल्याला. तर दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय आहे?
त्यांना भविष्यात आपला पक्ष भाजपात विलीन करावासा वाटला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण त्यांचे प्रमुख नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तर केव्हाच मनानं तनानं भाजपवासी झालेले आहेत. याच दोघांवर पुढची जबाबदारी अशी पण आहे की त्यांनी दादांचं मन वळवून त्यांना भाजपमध्ये आणायचं आहे. आज मी जी काही मतं मांडतो आहे ती कदाचित अनेकांना बोचतील, पण आपला हेतू शुद्ध आहे. हिंदुत्वासाठी केलेली युती महत्त्वाची. शिवसेना ही आजही माननीय बाळासाहेब ठाकरेंच्याच प्रेरणेनं चालते. शिवसैनिकांसाठी शिवसेना प्रमुख हे बाळासाहेब ठाकरेच आहेत. प्रमुख नेता वगैरे ही पदं नावाला असतात, जे ती सोयीला उपचारापुरती, आणि हे शिंदेंना देखील चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळं भाजपसोबत हिंदुत्ववादी शिवसेना असणं हा नॉर्मल थॉट प्रोसेस आहे, अनैसर्गिक सलगी वगैरे नाही आहे. पण शिवसेना फोडून ती शिंदेंकडे सोपवून आता शिंदेंनाच संपवण्यासाठी अजितदादा पवार नावाचा नवा मोरचूद शिवसेनेच्या मुळाशी घालण्याचं पाप राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या किंवा असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून होणार नाही, अशी भाबडी आशा अपेक्षा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला वाटते, शिवसेना प्रेमीला वाटते. पण 100% मोहीम जर यशस्वी करायची असेल तर हिंदुत्ववादी मतांचा वाटेकरी असणारा जो पक्ष आहे, आपल्या वाटेतून काट्यासारखा बाजूला काढण्याचं काम भाजपला करावंच लागेल. आणि त्यात शिंदेंचा प्लस त्यांच्यासोबतच्या 60 आमदारांचा, 7 खासदारांचा आणि कोर्टानं दिलेल्या शिवसेना या नावासह धनुष्यबाण चिन्हाचाही बळी जाणार आहे का, हा मोठा सवाल आहे. शिवसेना हे नाव आणि चिन्ह याबाबतचा वाद हा अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, लक्षात घ्या. आणि आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही बदललेले आहेत. नवे न्यायाधीश याबाबत काय फैसला सुनावतात, पुन्हा गटातटांमध्ये यावरून वाद निर्माण होणार आहेत की हे नाव आणि चिन्ह कायमस्वरूपी गोठवलं जाणार आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. एणकेन प्रकारेनं शिवसेना ही 4 अक्षरं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय पटलावरून कायमची पुसून टाकण्याचा एक डाव या सगळ्याच्या मागे तर नाही ना, अशी आशंका या क्षणी अनेक राजकीय जाणकार व्यक्त करताना दिसतात. आणि अशी आशंका मलाही आहे. मित्रो, एक तटस्थ त्रयस्थ नजरेनं जर तुम्ही आजच्या महाराष्ट्राकडे पाहाल तर जे काही दिसेल ते मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, एवढं तुम्ही समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला एकंदर तुम्हाला जे दिसतं आहे ते नेमकं काय आहे, कदाचित माझा दृष्टिकोन दूषितही असू शकेल, पूर्वग्रह दूषित वगैरे म्हणतो तसा. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं? सध्याची जी स्थिती आहे, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांचा राष्ट्रवादी, नेमकं काय चाललं आहे तिन्ही पक्षांमध्ये? महायुतीत सारे काही आलबेल आहे की महायुतीचं विघटन होण्याची ही नांदी आहे जे काही घडतं आहे ते? आणि कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या आधीच या महायुतीचं सोक्षमोक्ष लागेल असं जे काही चित्र निर्माण झालेलं आहे त्यात किती तथ्य आहे, कमेंट्स करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.